नमस्कार मंडळी, आजच्या हॅलो सह्याद्रीमध्ये मी मानसी आंबेडकर तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। जुलै महिना आलेला आहे मंडळी, आपण पंढरपूरची वारी आता थोड्याच दिवसांवरती आलेली आहे, ती चालू असलेली पाहतो आहोत। पण मे महिन्याची सुट्टी जेव्हा लागते तेव्हा आपली बच्चे कंपनी सुट्टीचा आनंद घेत असते, पण मोठे विद्यार्थी म्हणजे 11वी 12वीतले आणि ज्यांची 12वीची परीक्षा झालेली आहे ते सगळे मात्र तयारीला लागतात ते पूर्व परीक्षांच्या। वेगवेगळ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या ज्या पूर्व परीक्षा होतात त्यांची तयारी वर्षभर काही जण करत असतात, पण या पूर्व परीक्षांचा हा काळ आता संपत आलेला आहे आणि आपल्या राज्य शासनाची जी सामायिक प्रवेश परीक्षा आहे ती सुद्धा आता झालेली आहे। या सामायिक प्रवेश परीक्षेच्या प्रक्रियेमध्ये काही बदल झालेले आहेत आणि आज ते आपण जाणून घेणार आहोत हॅलो सह्याद्रीमध्ये। आणि याच्याबद्दल माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत महाराष्ट्र राज्याच्या सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त दिलीप सरदेसाई सर। नमस्कार। आजच्या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत आणि आमच्या विद्यार्थी मित्रांना, पालकांना, शिक्षकांना सर्वांनाच या प्रवेश प्रक्रियेमध्ये जे बदल झालेले आहेत त्याच्याबद्दल आपण माहिती देणार आहोत। मंडळी, तुम्ही सुद्धा आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकता। त्यासाठी आजचा आपण विषय पाहूया। आजचा आपला विषय आहे 2026-27 साठी व्यावसायिक अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया कशी असणार आहे ते आपण जाणून घेणार आहोत। आजच्या आपल्या गप्पांना आपण सुरुवात करूया। अतिशय महत्त्वाचा असा आजचा विषय आहे, सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी, पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी सुद्धा ही माहिती अतिशय उपयुक्त आहे, त्यामुळे ज्यांना ज्यांना प्रश्न असतील त्यांनी जरूर सहभागी व्हा। सर नमस्कार पुन्हा एकदा। सामायिक प्रवेश परीक्षा ही वेगवेगळ्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्यासाठी घेतली जाते। MHCET म्हणूनच ती आपल्याला माहिती आहे, पण या प्रवेश प्रक्रियेमध्ये आता वेगवेगळे बदल झालेले आहेत। तर ही प्रवेश प्रक्रिया किंवा ही परीक्षा आधी कशी झाली आणि आता त्याच्यामध्ये कुठले कुठले बदल होत आहेत त्याच्याबद्दल आम्हाला सांगा। हां नमस्कार। प्रथमतः मी सह्याद्री वाहिनीचा आभार मानतो की त्यांनी अत्यंत हा महत्त्वाचा विषय आहे, त्याच्यामध्ये जवळजवळ 10 ते 15 लाख विद्यार्थी असे आहेत की ज्या विविध सामायिक प्रवेश परीक्षेसाठी बसलेले होते। त्यांच्यासाठी अशा तऱ्हेचा आपण एक प्रोग्राम आज घेतला, त्याच्याबद्दल आपले पहिल्यांदा मनपूर्वक आभार। जी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षा आहे हा 2015 साली जो आपला ॲक्ट झाला की ज्या ॲक्टनुसार अनएडेड प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये जे वेगवेगळे अभ्यासक्रम चालवले जातात त्यांचं रेग्युलेशन करण्यासाठी हा कायदा आला। या कायद्याअंतर्गत ह्या प्रवेश परीक्षा कक्षाची स्थापना झाली। त्याच्यानंतर आज अखेर आपण जवळजवळ 20 सामायिक प्रवेश परीक्षा आहेत की ज्याच्या त्या आपण ह्या कक्षामार्फत आयोजित करतो। MHT-CET म्हणजे ज्याला आपण PCM म्हणतो किंवा PCB म्हणतो, या जास्त पॉप्युलर आहेत, या जास्त फ्लॅगशिप आहेत। परंतु त्याच्याशिवाय सुद्धा आम्ही MBAची एक्झाम घेतो, MCAची एक्झाम घेतो, ह्या पोस्ट ग्रॅज्युएटच्या घेतो। त्याच्याशिवाय आम्ही नर्सिंगची पण एक्झाम घेतो। त्याच्यानंतर MA ज्याला आपण हॉटेल मॅनेजमेंटची एक्झाम घेतो। त्याच्यानंतर आपण ज्याला आपण हे म्हणतो हायर एज्युकेशन म्हणतो, म्हणजे BEd, MAd, BEd, MAd, LLB 3 इयर, LLB 5 इयर, अशा ह्या विविध ज्या व्यावसायिक अभ्यासक्रम आहेत तर त्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या आपण परीक्षा घेतो। आता ह्या परीक्षा घेत असताना आपण साधारणतः 6 वेगवेगळे संचालनालय आहेत, म्हणजे डायरेक्टरेट्स आहेत। म्हणजे हायर एज्युकेशनचं डायरेक्टरेट आहे, टेक्निकल एज्युकेशनचं डायरेक्टरेट आहे, आयुष आहे, मेडिकल आहे, कला आहे आणि ॲग्रिकल्चर आहे। अशा वेगवेगळ्या डायरेक्टरेट खालचे जे कोर्सेस आहेत त्या कोर्सेससाठी ॲडमिशन घेतो आणि त्याच्यासाठी काही परीक्षा घेतो। आता काही अशा ॲडमिशन प्रोसेस आहेत की ज्या ठिकाणी आम्ही परीक्षा घेत नाही। फॉर एक्झाम्पल नीट। आता नीटची जी एक्झाम आहे ते नीटची एक्झाम NTA घेते, परंतु जी परीक्षा त्याची जी कॅप प्रोसेस आहे ती आम्ही राबवतो। किंवा आयुषसाठी सुद्धा नीटची एक्झामिनेशन ही क्वालिफाईंग एक्झामिनेशन आहे, परंतु त्याची प्रवेश परीक्षा आम्ही घेतो। बाकीच्या जे कोर्सेस आहेत त्या कोर्सेससाठीची सामायिक प्रवेश परीक्षा आम्ही घेतो। तसे आम्ही आतापर्यंत ह्या वर्षी 20 पैकी 19 एक्झामिनेशन घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये साधारणतः 18.5 लाख विद्यार्थी रजिस्टर्ड होते आणि त्यापैकी साधारणतः 16,40,000 पर्यंत विद्यार्थ्यांनी ॲक्च्युली रजिस्ट्रेशन करून परीक्षा दिलेली आहे। आणि ह्या सर्व परीक्षांचे जे रिझल्ट आहेत ते 18 जून रोजी, सगळ्यात शेवटचा रिझल्ट 18 जूनला आपण घोषित केलेला आहे। आणि ह्या वर्षी पहिल्यांदा आपण असं केलं होतं की PCM, PCB आणि MBA हे जे 3 कोर्सेस आहेत, जे महत्त्वाचे कोर्स आहेत, जे पुढे जाऊन ज्याच्यामध्ये विद्यार्थी करिअर करतात, त्यांच्या रोजगाराचा प्रश्न सुटू शकतो, असे जे कोर्सेस आहेत ह्या कोर्सेस म्हणजे प्रामुख्याने, बाकीचे जे कोर्सेस आहेत ते सुद्धा व्यावसायिकच आहेत आणि रोजगारभिमुखच आहेत। तथापि हे जे थोडक्यात म्हणजे ह्या परीक्षांच्यासाठी जास्त रिस्पॉन्स आहे। अशा परीक्षा आपण यावर्षी 2दा घेतलेल्या आहेत। म्हणजे CET कक्षाच्या आतापर्यंतच्या 10 वर्षाच्या वाटचालीमध्ये किंवा आतापर्यंत आपण जे एक्झामिनेशन घेतोय 25-30 वर्ष, त्या एक्झामिनेशनच्या वाटचालीमध्ये पहिल्यांदा तसं झालेलं आहे की
या मुख्य परीक्षांचे आपण 2दा एक्झामिनेशन घेतलेले आहेत. कारण आमच्याकडे पाठीमागच्या वर्षी किंवा त्याच्या 1-2-3 वर्षापासून असे आमच्याकडं हे येत होते, काही तक्रारी म्हणा किंवा काही आमच्याकडे सूचना येत होत्या, काही विनंती येत होती की काय काय वेळेला काय होतं, मुलं 2 वर्ष अभ्यास करतात त्याचा आणि नेमके परीक्षेच्या दिवशी ते आजारी पडतात. तेव्हा त्यांची ती, आणि जर तुम्हाला प्रोफेशनल कोर्सेसला जर ऍडमिशन घ्यायची असेल तर तुम्हाला सीईटी देणं अनिवार्य आहे. सीईटी न देता तुम्ही कुठल्याही कोर्सेसमध्ये प्रवेश घेऊ शकत नाही. मग ह्या वर्षी माननीय चंद्रकांत दादा पाटील आपले माननीय मंत्री आहेत, त्यांनी असं त्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि आम्हाला सांगितलं की आपण 2 वेळा एक्झामिनेशन घेऊया, म्हणजे ह्या विद्यार्थ्यांना 2 संधी मिळतील, म्हणजे कुठल्याही विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही आणि त्याच्या करिअरचं नुकसान होणार नाही. तर करिअरच्या दृष्टीने हा एक अत्यंत शासनाने घेतलेला एक महत्त्वपूर्ण निर्णय होता की जो आम्ही ह्या वर्षी अंमलात आणला. ह्याचा उपयोग असा झाला की PCM जी मुख्य एक्झामिनेशन आहे तर त्याच्या आम्हाला पहिल्या अटेम्प्टसाठी 4,80,000 विद्यार्थी नी रजिस्ट्रेशन केलं होतं. तर दुसऱ्या अटेम्प्टसाठी जवळजवळ 3,15,000 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं. हा म्हणजे जवळजवळ 70% मुलांनी 2 अटेम्प्ट दिलेले आहेत. त्याच्यामुळे ह्या वर्षी हा एक ज्याला आपण विद्यार्थी भिमुख असा एक कार्यक्रम म्हणू किंवा एक निर्णय म्हणू, हा आपण ह्या वर्षी सीईटीने राबवलेला आहे. तर आणि अशा तऱ्हेनं आपण 18 जूनला शेवटची एक्झामिनेशनचा रिझल्ट लावलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण टप्प्याटप्प्याने आता सगळ्यांचे केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया सुरू करत आहोत. सगळ्यांचे सगळ्या जवळजवळ आपल्या अभ्यासक्रमांचे आता रजिस्ट्रेशन, आता ह्या घटकेला रजिस्ट्रेशन सुरू आहे. अनेक अभ्यासक्रम विद्यार्थी सध्या बघतात आणि नवे अभ्यासक्रम आता येऊ घातलेले आहेत. म्हणजे न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये आता त्यांना बऱ्याच वेगवेगळ्या अभ्यासक्रमांची दारं उघडलेली आहेत. पण तरी सुद्धा एकूण प्रवेश प्रक्रियामध्ये असं दिसतं का की अजूनही विज्ञान कक्ष किंवा विज्ञानाच्या वाटेवरती जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे, किंवा आता तुम्ही म्हणालात तसं कायद्याचे अभ्यासक्रम किंवा MBAच्या अभ्यासक्रमांच्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा जास्त आहे कला शाखेतल्यापेक्षा? हां, बरं. नाही, कसं आहे की कला शाखेतल्यापेक्षा ओढा असू शकतो, परंतु होतं कसं की जे प्रोफेशनल कोर्सेस म्हणून ज्यांना डिक्लेअर केलेलं आहे ते कोर्सेसच आमच्याकडे येतात. त्याच्यामुळे आम्ही असं कम्पॅरिझन करू शकत नाही की कला शाखेतले किंवा इतर जे BA BCom BSc सारखे जे कोर्सेस आहेत त्याच्याकडे कल कमी होतोय. परंतु आपल्याला असं म्हणता येईल की फॉर एक्झाम्पल असं सांगता येईल की 15 लाख विद्यार्थी साधारणतः ह्यावेळेला HSC एक्झामिनेशनला बसलेले होते. त्यापैकी जवळजवळ 9 लाख विद्यार्थी हे आमच्या या सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाचे ज्या 12वी नंतरचे जे एक्झाम्स आहेत, अंडर ग्रॅज्युएट एक्झाम्स, तर त्याच्यासाठी त्यांनी नोंदणी केली होती. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो बाय अँड लार्ज की जवळजवळ 60-65% मुलं ही ह्या अभियांत्रिकी किंवा प्रोफेशनल कोर्सेसकडे वळलेली आहेत आणि बाकी जी मुलं आहेत ती मला असं वाटतं की BA BCom BSc किंवा मॅनेजमेंट सायन्स वगैरे जे अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस आहेत की ज्याच्यासाठी प्रवेश परीक्षा घेतल्या जात नाहीत, तिकडे ते वळले असावेत. 12वीचीच परीक्षा मुलांच्यासाठी थोडीशी कठीण असते. काही मुलांना त्याच्यामध्ये अजूनही परीक्षेचा खूप ताण येतो आणि त्याच्यानंतर पुन्हा पूर्वपरीक्षा, त्यांची पण तयारी वेगळ्या प्रकारची असते. तर काही विद्यार्थी असं करतात की 12वी आणि प्रवेश परीक्षा यांचा सगळ्यांचा अभ्यास एकत्र करण्यासाठी इंटिग्रेटेड कोर्सेस घेतात. तर या इंटिग्रेटेड कोर्सेसचा फायदा प्रवेश परीक्षा, ज्या सामायिक प्रवेश परीक्षा आहेत आपल्या, त्यांचा अभ्यास करण्यासाठी जास्त होऊ शकतो का? किंवा 12वीचा अभ्यास केल्याच्या नंतर या पूर्व परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी 1 वर्षाचा गॅप वगैरे असं घ्यावं का? तुमचं याबद्दलचं काय मत? नाही, मला असं वाटत नाही त्याचं गॅप वगैरे घेण्याचे कारण नाही आहे. कारण हा जो आपला अभ्यासक्रम आहे, जो सीईटीचा अभ्यासक्रम आहे, तो 11वी आणि 12वी असा ओव्हरलॅपिंग अभ्यासक्रम आहे. त्याच्यामुळे तो 12वीचा अभ्यास, 11वी-12वीचा अभ्यास करतानाच तो सीईटीचा पण अभ्यास करू शकतो आणि तसं मुलं करतात. त्याच्यामुळे मला असं वाटत नाही की त्यांनी गॅप वगैरे घेण्याची गरज नाहीये. ओव्हरलॅपिंगच अभ्यासक्रम असल्यामुळे मुलं दोन्ही अटेम्प्ट करू शकतात. स्वतंत्रपणे त्याच्यासाठी कोचिंग बऱ्याच ठिकाणी घेतलं जातं आणि विद्यार्थी किंबहुना 12वीच्या पेक्षा या प्रवेश परीक्षांच्या अभ्यासाला जास्त महत्त्व देतात, कारण त्याच्यावरच त्यांचं सगळं पुढचं अवलंबून असतं असं म्हटलं जातं. पण पालकांच्या मध्ये याच्याबद्दल जरा गोंधळ दिसून येतो. तर मला आता तुम्हाला पालकांच्या दृष्टीने एक प्रश्न विचारायचा आहे की या सगळ्या ज्या प्रवेश परीक्षा होतात आणि त्यांचे निकाल लागले जातात, त्याच्यानंतर मूळ ॲडमिशन सुरू होण्याचा जो कालावधी आहे त्याच्यामध्ये पालकांनी मुलांचा किंवा त्यांना मार्गदर्शन कसं करावं, त्यांनी मुलांचं मनोबल वाढवण्यासाठी काय करावं? प्रथमतः मला असं वाटतं की
हा काल काय फार जास्त नाही आहे, कारण आम्ही 18 तारखेला एक्झामिनेशन्स संपूर्ण केल्यानंतर काही कायद्यामध्ये थोडे काही बदल आवश्यक होते, नियमामध्ये बदल आवश्यक होते. तर त्या बदलाच्या अनुषंगाने आम्ही 29-30 तारखेनंतर विविध जे अभ्यासक्रम आहेत त्यांच्या प्रवेश परीक्षांची सुरुवात केलेली आहे. दुसरं असं की आमचं विद्यार्थ्यांना आणि पालकांना असं सांगणार राहील की CET कक्षाद्वारे जे वेगवेगळ्या नोटिसेस दिल्या जातात आणि जे आम्ही इलॅबोरेट नोटिसेस असतात त्याच्यामध्ये सर्व नियमांचा ओहापोह केलेला असतो. प्रवेश प्रक्रिया कशी राबवली जाईल ह्याचं त्याच्यामध्ये सगळं टाइम टेबल दिलेलं असतं. तर त्यांनी थोडासा म्हणजे मला असं म्हणायचं की थोडा वेळ काढून हे नोटिसेस वाचाव्या. त्या नोटिसेस खूप म्हणजे फार मोठ्या असतात असं नाही आहे, 4-5 पानाच्या नोटीस असतात. त्याच्यामध्ये फार अत्यंत मौलिक काही इन्स्ट्रक्शन्स असतात. त्या जर इन्स्ट्रक्शन्स आपण वाचल्या तर मला असं वाटत नाही की आपल्याला प्रवेश प्रक्रियेला सामोरं जायला काही फारशी अडचण येईल. ह्याच्याशिवाय मला अजून असं सांगावंसं वाटतं की ह्या वर्षीपासून CET कक्षानी 36च्या 36 जिल्ह्यामध्ये विद्यार्थ्यांना मदत केंद्र उभारण्याची तयारी केलेली आहे. त्यापैकी 29 जिल्ह्याच्या ठिकाणी आम्ही आत्ता म्हणजे ह्या घटकेला आमचे 29 जे हे आहेत ठिकाणं आहेत, त्या ठिकाणी सेंटर्स आता आमची उपलब्ध आहेत. त्या ठिकाणी एक डिस्ट्रिक्ट नोडल ऑफिसर आहे, त्याच्या हाताखाली 2 ते 3 काउन्सिलर आहेत आणि त्या ठिकाणी सर्व सुविधा तिथे उपलब्ध आहेत. सर्व सुविधाचा अर्थ असा की त्या ठिकाणी विद्यार्थी गेल्यानंतर त्याचं तिथं रजिस्ट्रेशन होईल म्हणजे त्या कामासाठी आणि त्याच्यानंतर त्याचा सगळा त्याला फॉर्म भरून दिला जाईल. त्याच्यानंतर त्याचा जे सर्टिफिकेट्स लागतात ते सर्टिफिकेट्स त्याचे आम्ही त्याला अपलोड करून देऊ. म्हणजे विद्यार्थी जे कॅफेमध्ये जातात किंवा सायबर कॅफेमध्ये जातात किंवा इतर ठिकाणी काही ज्याला आपण अनौपचारिक म्हणा किंवा फारसाच एक्सपर्ट नसलेल्या व्यक्तीकडून काही सल्ला घेऊन चुकीचं काही ऑप्शन्स टाकू शकतात किंवा फॉर्म भरण्यामध्ये चुका होऊ शकतात. हे जे प्रकार होतात तर ते प्रकाराला आळा घालणे आणि विद्यार्थ्याला मदत करणे ह्याच्यासाठी आम्ही हे तयार केलेले आहे. तर विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी जावं. आम्ही त्यांना नुसते फॉर्म भरून देणार नाही, फॉर्म अपलोड करून देणार आहोत. जर त्याची गरज असेल तर आम्ही त्याला प्रिंट पण काढून देणार आहोत. त्याच्यामुळं जी विद्यार्थी ज्या कारणासाठी सायबर कॅफेमध्ये जातो आणि त्याची कसं होतं सायबर कॅफेमध्ये त्याच्याकडे 10, 15, 20 विद्यार्थी येतात. त्याच्यामुळे आमचा असा अनुभव आहे की काही विद्यार्थी फॉर एक्झाम्पल तुमचा ॲप्लिकेशन नंबर ते आमच्यामध्ये हे करतात किंवा आमची जी सिस्टीम आहे त्या सिस्टीममध्ये ईमेलला खूप महत्त्व आहे, कारण ईमेलप्रमाणे तुमचं रजिस्ट्रेशन होतं आणि त्या ईमेलला सगळे OTP जातात, तुमच्या मोबाईल नंबरला OTP जातात. त्याच्यामुळे तो जो गोंधळ होतो किंवा त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचं जे नुकसान होतं ते टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी विद्यार्थी मदत केंद्रांची हे घ्यावी, सहाय्यता घ्यावी आणि त्या ठिकाणी त्यांनी आपले फॉर्म भरावेत. मला असं वाटत नाही की त्यांना कुठल्याही प्रकारची अडचण येईल. या विद्यार्थी मदत केंद्रांच्या बद्दल आपण अधिक माहिती जाणून घेऊच या, पण आता मात्र वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. भेटूया थोड्याच वेळात हॅलो सह्याद्रीमध्ये. हॅलो सह्याद्रीमध्ये आपण भेटलेलो आहोत मंडळी आणि बोलतो आहोत महाराष्ट्र राज्याच्या सामायिक प्रवेश परीक्षेच्या प्रक्रियेबद्दल. या सामायिक प्रवेश परीक्षेमध्ये जे जे विद्यार्थी याच्यात सामील झालेले आहेत त्याच्यापैकी बरेचसे जण हे वेगवेगळ्या पार्श्वभूमीमधून आलेले आहेत आणि बरेचसे विद्यार्थी आदिवासी हे पण असतात. काही अजूनही काही ठिकाणी फॉर्मेटिव्ह एज्युकेशनमधली पहिली पिढी ही परीक्षा देते आहे. तर अशा सगळ्या मुलांच्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या या कक्षातर्फे कुठल्या कुठल्या सोयी केलेल्या आहेत की त्यांना या प्रवेश प्रक्रियेमध्ये सामावून घेणं सोपं होईल आणि त्यांना त्याच्याबद्दल समुपदेशन मिळू शकेल. मी जसं आता आपण ब्रेकमध्ये जायच्या आधी जसं म्हणालो की आम्ही जे आता प्रवेश परीक्षा कक्षाच्या मार्फत जे विद्यार्थी मदत केंद्र स्थापन करत आहोत म्हणजे केलेली आहेत, तर साधारणतः अकोला, लातूर 1, 2, 3 आणि 3-4 अशी आहेत. मला वाटतं नाशिक हे जे 2-4 जर मोजके जिल्हे सोडले तर सर्व जिल्ह्यांच्या ठिकाणी आपली मदत केंद्र तयार आहेत आणि त्या ठिकाणी आत्ता जवळजवळ आत्तापर्यंत जवळजवळ 2,500 ते 3,000 मुलांनी ऑलरेडी त्याच्यामध्ये त्या ठिकाणी भेट देऊन हे केलेलं आहे, मदत घेतलेली आहे. आता आपण जो म्हणालात की विशेषतः जो आपले ट्रायबल बांधव आहेत त्यांच्यासाठी आपण काय केलेलं आहे की पहिल्यांदा ह्या वर्षी असं केलं की आपण टार्टी नावाची जी संघटना आहे की ज्याच्यामधून CVC हा त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा मुद्दा असतो. म्हणजे किंवा ट्राईब व्हॅलिडिटी सर्टिफिकेट ज्याला TVC म्हणतात, ते उपलब्ध न होणे, वेळेत उपलब्ध न होणे हा एक त्यांच्यासाठी फार महत्त्वाचा विषय आहे. तर ह्यावेळेला आम्ही काय केलेलं, ह्या वर्षापासून आपण टार्टी म्हणून जी संघटना आहे की जिथून आपल्याला ते इश्यू केले जातात त्यांच्याशी आम्ही एक API द्वारे जे
CVC TVC ऑलरेडी इश्यू झालेले आहेत किंवा त्यांनी ऍप्लिकेशन केलेलं आहे अशांची माहिती आम्ही डायरेक्टली फेच करत आहोत. त्याच्यामुळे विद्यार्थ्याला त्याचं 2020 नंतर ऑगस्ट 2020 नंतर जर त्याचं TVC हा जर दिला गेलेला असेल तर त्याला तो अपलोड करण्याची पण गरज नाहीये. आम्ही डायरेक्ट त्या संस्थेकडून तो फेच करतो आहोत. त्याच्यामुळे विद्यार्थ्याची स्वतः ती आणण्याची अपलोड करण्याची कुठल्याही प्रकारची एक त्याचे जे काम आहे ते त्याचं धावपळ काही होणार नाही, त्याची गैरसोय त्याची होणार नाही. हा एक आम्ही यावर्षी एक यावर्षी एक चांगला बदल केलेला आहे. आणि दुसरा बदल केलेला आहे जो मी जसा तो सर्व विद्यार्थ्यांना लागू राहील तसा ट्रायबलच्या विद्यार्थ्यांना पण लागू राहील. आम्ही चंद्रपूर जसं मी म्हणालो की 3-4 मोजके जिल्हे सोडले असता इनफॅक्ट ज्या ठिकाणी ट्रायबल बहुल जिल्हे आहेत त्या ठिकाणी आम्ही सर्व ठिकाणी विद्यार्थी मदत केंद्र हे केलेली आहेत, चालू केलेली आहेत, जी शनिवार रविवारी सुद्धा चालू असतील. त्या जोपर्यंत आमची प्रवेश प्रक्रिया चालू आहे, प्रवेश प्रक्रिया आमची अखंड चालू असते. त्याच्यामुळे सॅटर्डे संडेला सुद्धा मुलांना कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्टिंग करावं लागतं. त्याच्यामुळे ह्या संपूर्ण काळामध्ये ती चालू असतील तर विद्यार्थ्यांनी त्याचा तिथे जाऊन लाभ घ्यावा. आणि ह्याच्याशिवाय सुद्धा हेच तर आपली प्रत्यक्ष झाले की ज्या ठिकाणी तुम्ही जाऊन प्रत्यक्ष भेट देऊन ही मदत घेऊ शकता. ह्याच्याशिवाय आम्ही ऑनलाईन हेल्पलाईन आहे, तुम्ही मेल करू शकता, तिकीट रेज करू शकता. आणि हा तिकीट रेज केल्यानंतर आम्ही जास्तीत जास्त 48 तासाच्या आत प्रत्येक तिकीटचं रेझोल्युशन करतो. आपल्याला कार्यक्रमामध्ये फोन आलेला आहे. सिन्नरहून रुपेश गुजराती आपल्याशी बोलतात. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हॅलो, मी लागतो नाशिक जवळ सिन्नर इथून बोलतो. माझा प्रश्न असा आहे, जसं भारतामध्ये हॅलो 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 तुमचा आवाज येत नाहीये. येतोय? हॅलो हॅलो हा बोला. हॅलो, हा तुमचा आवाज येतोय मला, माझा येतोय? हो बोला बोला. जसं भारतामध्ये कुठलेही व्यावसायिक कोर्सेस करण्यासाठी CAT क्रमांक प्राप्त आहे, तसं जर विदेशामध्ये जर पुढील शिक्षणासाठी जायचे असेल तर तिथे सुद्धा मग कुठल्या पद्धतीची त्यांना देणे भाग आहे. आणि एकदा आलेल्या अपयश आले असेल तर पुढे किती चान्सेस त्यांना इथे सुद्धा एखादा कोर्स करण्यासाठी घेता येऊ शकतात, याबद्दल गायडन्स हवं आहे. थँक्यू मॅडम. एकतर परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी ची माहिती म्हणजे GRE वगैरे एक्झामिनेशन्स असतील, परंतु आपण असं काही फार अधिकृतरित्या याच्याबद्दल सांगू शकणार नाही. कारण तो तसं आपण दुसरा प्रश्न महत्वाचा आहे की समजा एकदा अपयश आलं या सामायिक प्रवेश परीक्षांच्या मध्ये तर पुन्हा विद्यार्थ्याला किती वेळा एक्झामिनेशन देता येऊ शकते असं काही नाहीये. पाठीमागच्या वर्षी मुलगा 12वी पास झाला, तो या वर्षी CET देऊ पाठीमागच्या 12वीच्या त्याच्या स्कोरच्या बेसिसवर इथे येऊ शकतो. त्याच्यामुळे असं कुठल्याही प्रकारचे त्याला अटेम्प्ट नाही आहेत. जितक्या वेळा तो अटेम्प्ट शिकण्याची त्याची तयारी आहे तितक्या वेळेला तो देऊ शकतो. परदेशामध्ये जाणं जसं विद्यार्थ्यांना म्हणजे खूप आकर्षित करतं, तसंच या शासकीय महाविद्यालयांच्या मध्ये त्यांना मिळणाऱ्या संधी किंवा त्यांना मिळणारं वेगवेगळ्या प्रकारचं एक्सपोजर हे सुद्धा आकर्षित करत असतं. पण त्यामध्ये काही गोष्टी अशा येतात की आपल्या घरापासून लांब राहावं लागतं. आपल्या घरापासून म्हणजे विद्यार्थी अगदी 18व्या-20व्या वर्षी शिक्षणाच्या निमित्ताने घर सोडून दुसरीकडे राहायला जातात आणि त्यामुळे थोडंसं एक प्रकारचं दडपण असतं. आणि या प्रवेश प्रक्रियेमधनं पार होऊन जेव्हा ते या व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये येतात त्याच्यानंतर पुन्हा नोकरी शोधणं त्याच्यामधली हे त्यांच्यासमोर एक आव्हान असतं. तर त्याच्यासाठीचं समुपदेशन आपल्या कक्षातर्फे केलं जातं का? म्हणजे आम्ही आमच्या म्हणजे कौशल्य विकास किंवा रोजगारासाठी आमच्या कक्षाकडून केलं जात नाही. आमच्या कक्षाचं रोल एवढा लिमिटेड आहे की परीक्षा आम्ही घेतो, ॲडमिशन प्रोसेस पूर्ण करतो आणि ॲडमिशन प्रोसेस पूर्ण केल्यानंतर त्याचे ॲडमिशन अप्रूव्ह करतो. इथेपर्यंत ह्या कक्षाचा रोल आहे. तथापि मी ह्याच्यामध्ये असं सांगू शकेल की आता शासनाने इतर सुद्धा म्हणजे स्किल युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून बरेच कोर्सेस सुरू केलेले आहेत की ज्यापैकी काही कोर्सेस आता आमच्या CET कक्षामार्फत सुद्धा त्याचं ॲडमिशन करण्याची प्रक्रिया यावर्षीपासून सुरू करण्याचं शासनाच्या ह्याच्यामध्ये विचाराधीन आहे. आणि ते कदाचित तुम्हाला पुढच्या काही दिवसांमध्ये त्याच्यामध्ये चांगली बातमी मिळू शकते की इव्हन स्किल युनिव्हर्सिटीसाठी खालची जी कॉलेजेस आहेत त्या कॉलेजमध्ये किंवा त्या अभ्यासक्रमामध्ये साठी सुद्धा CET कक्षाद्वारे आपण प्रवेश घेऊ शकता. तो हा एक महत्त्वाचा बदल हा एक ह्यावर्षी होऊ शकतो.
परंतु जो आपण पुढचं समुपदेशन आहे ते मला वाटतं आपल्या राज्य समुपदेशन कक्षाकडे जावं लागेल त्यासाठी. आता स्किल युनिव्हर्सिटीचा तुम्ही उल्लेख केला, तर स्वतंत्र कौशल्याधारित अभ्यासक्रमांच्यासाठी स्वतंत्र स्किल युनिव्हर्सिटीची स्थापना झालेली आहे, त्याच्याबद्दलही थोडी माहिती आम्हाला द्या. स्किल युनिव्हर्सिटीची स्थापना जी झालेली आहे ती आपल्याला काही असे हे आहेत की ज्याच्यामधून विद्यार्थ्याला म्हणजे डायरेक्ट रोजगार मिळू शकेल अशा तऱ्हेचे त्यांनी काही शॉर्ट कोर्सेस सुरू केलेले आहेत की ज्या आता रतन टाटा युनिव्हर्सिटी आहे, रतन टाटा युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून त्यांचे 2-3 कॅम्पस आहेत आणि अजूनही काही युनिव्हर्सिटीजना मान्यता मिळू शकते. तर त्या युनिव्हर्सिटीमधून छोट्या 6 महिन्याचे 8 किंवा वर्षाचे असे कोर्सेस आपण राबवले आहेत की ज्याच्यामधून कौशल्याचा विकास होऊन आजची जी इकॉनॉमी आहे, अर्थव्यवस्था आहे की ज्याच्यामध्ये आपल्याकडे काही स्किल असणं आवश्यक आहे, तर त्याच्या माध्यमातून त्यांना स्किल्सचा आपल्याला असा स्किल्ड बेस्ड पुरवठा होऊ शकतो. आणि त्याचबरोबर शासनाने सुद्धा बऱ्याच काही देशांच्या बरोबर असे करार केलेले आहेत की ज्या ठिकाणी ते एक स्किल्ड विद्यार्थी त्या देशामध्ये, उदाहरणार्थ जर्मनी, जपान ह्याच्याशी आपण जे MOU केलेले आहेत त्याच्या अनुषंगाने सुद्धा जो आपल्याला तिथं जो एक स्किल्ड मॅनपॉवर लागणार आहे, तर ती स्किल्ड मॅनपॉवर आपण पुरवण्याचं काम ह्या युनिव्हर्सिटीद्वारे करू शकतो. अच्छा. या प्रवेश प्रक्रियेच्या बद्दल एक प्रश्न आता मला असं मनात येतो आहे की वेगवेगळ्या प्रकारच्या कागदपत्रांची त्याच्यामध्ये गरज असते आणि आता तुम्ही म्हणालात तसं यावर्षीपासून त्याच्यामध्ये बदल होत आहेत. तर या प्रवेश प्रक्रियेमध्ये ज्यांच्या नातेवाईकांनी आपल्या देशासाठी लष्करी सेवा केलेली आहे तर त्यांच्यासाठी काही स्वतंत्र कोटा असणार होता, तर त्याच्यामध्येही बदल यावर्षीपासून होणार आहेत, तर त्याची माहिती आपण या निमित्ताने पालकांना हो, त्याच्यामध्ये बदल असा होणार आहे. नाही, आपण डिफेन्ससाठी आपण कोटा नेहमीच होता, डिफेन्ससाठी 5% रिझर्वेशन होतं, परंतु ते रिझर्वेशन एक सर्व्हिसमनचा मुलगा आता जो आहे काम करतो आहे म्हणजे आता वर्किंग जो आहे सर्व्हिसमन त्याचा पाल्य अशा तऱ्हेचं ते होतं. परंतु 2018-19 साली केंद्र शासनाने एक प्रायोरिटी लिस्ट दिलेली आहे. त्या प्रायोरिटी लिस्टमध्ये ज्या व्यक्तीचा पाल्य म्हणजे जी व्यक्ती आपल्या कुठल्याही कॉम्बॅटमध्ये तिचा हे झालेला आहे, मृत्यू झालेला आहे, तर त्याला प्रायोरिटी नंबर 1 दिलेली आहे. तर अशा जवळजवळ 9 प्रायोरिटीज आहेत. तर त्या ह्या वर्षापासून आपण त्या प्रायोरिटीप्रमाणे डिफेन्स कोट्याचं अलोकेशन करण्याचं नियमावलीमध्ये बदल केलेला आहे. त्याच्यामुळे नुसता एक सर्व्हिसमन नाही, तर थोडक्यात म्हणजे ज्यांनी ऍक्च्युअली देशासाठी प्राणाहुती दिलेली आहे त्याला आपण सर्वात 1 नंबरची प्रायोरिटी दिलेली आहे. आणि त्याच्यानंतर जो जखमी झाला आहे तो त्याच्या खाली त्याची प्रायोरिटी आहे. अशा प्रकारे आणि एक सर्व्हिसमनची प्रायोरिटी 6व्या नंबरला. त्या प्रायोरिटी प्रमाणे आता आपण विद्यार्थ्यांना त्याच्या प्रकारची त्यांची माहिती घेणार आणि त्या प्रकारे प्रायोरिटी प्रमाणे त्यांना त्या डिफेन्सचा जो 5% जो कोटा आहे तो त्या पद्धतीने अलोकेट करणार. असा आपण ह्या वर्षी एक महत्वपूर्ण बदल प्रवेश परीक्षेमध्ये हा केलेला आहे. आणि हा मला असं वाटतं की ह्या विद्यार्थ्यांनी हा लक्षात घ्यावा, हा अत्यंत महत्वाचा आहे. आणि त्याच्यासाठी आमच्या वेबसाईटवर किंवा आम्ही आता जे आमची नोटीस टाकली तर नोटीसमध्ये जो प्रोफॉर्मा आहे तो प्रोफॉर्मा त्यांनी हे करावा. तो प्रोफॉर्मा त्यांनी त्या रिस्पेक्टिव्ह ती जी मिलिटरीची जी एक यंत्रणा आहे त्या यंत्रणेमधून तो जो इश्यू केलं जातं सर्टिफिकेट, तिथून ते सर्टिफिकेट घ्यावं आणि अपलोड करावं आमच्या वेबसाईटवर. अजिंक्य गोळे आपल्याला प्रश्न विचारतात बदलापूरहून. नमस्कार. नमस्कार. हॅलो. हा, प्रश्न विचारा तुमचा. हा, मला असं विचारायचं होतं की मी पहिल्या प्रयत्नात आता जी सीईटीची परीक्षा उत्तीर्ण झालो होतो, तर मला त्याच्यामध्ये प्रवेश प्रक्रियाबद्दल माहिती देऊ शकाल का? याविषयी काय सांगा. नाही, आपण कोणत्या विषयाची प्रवेश परीक्षा दिली होती तुम्ही? लॉची प्रवेश परीक्षा दिली होती. लॉची. हा, ओके. आता लॉ 3 इयर्स असेल ना? कायद्याचा अभ्यासक्रम किती वर्षांचा होता? मला वाटतं आपला संपर्क गेलेला आहे. 3 वर्षाचा होता, कारण मी असं गृहीत धरतो की 3 वर्षाचा असावा. तर 3 वर्षाच्या लॉच्या एक्झामिनेशनसाठी लॉची ज्याचा प्रवेश प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये आता आपण रजिस्ट्रेशनचं हे चालू आहे. तो मला वाटतं 13 तारखेपर्यंत त्याचं हे आहे. 13 तारीख आजच आहे ना, आजपर्यंत त्याचं आपण रजिस्ट्रेशन करणं आवश्यक आहे. तर आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपली एक अल्फाबेटिकल एक मेरिट लिस्ट बनते. तर ते अल्फाबेटिकल मेरिट लिस्ट बनल्यानंतर आपण प्रवेश प्रक्रियेला म्हणजे तुमचे जे कुठले कॉलेजला तुम्हाला ऑप्शन द्यायचं आहे तर ते ऑप्शनचे जे हे आहे ती फॅसिलिटी पुढच्या 4-5 दिवसामध्ये आपल्याला सुरुवात होईल. आणि त्या ठिकाणी मग तुम्हाला
जे ऑप्शन्स आहेत ते देता येतील आणि तुम्ही तुमच्या साधारणतः आम्ही काय केलेलं आहे ह्यावर्षी की पाठीमागच्या वर्षी प्रत्येक कॅटेगरीमध्ये काय कट ऑफ होता तर ती पण आम्ही फॅसिलिटी आमच्या सीईटी कक्षामार्फत उपलब्ध करून दिलेली आहे. तर मला असं वाटतं विद्यार्थ्यांनी त्याचा सुद्धा फायदा करून घ्यावा. तर ती त्यांच्या लॉग इनमध्ये अवेलेबल आहे. तर त्यांनी ती पाहावी आणि आपल्या कॅटेगरीसाठी पाठीमागच्या वर्षी कुठल्या कॉलेजमध्ये काय कट ऑफ होता तो पाहावा आणि त्याच्याप्रमाणे आपला ऑप्शन द्यावा. म्हणजे त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या मार्काप्रमाणे त्यांना तो प्रवेश घेणं सोपं जाईल. बऱ्याच वेळा काय होतं की एखादा ज्या ठिकाणी ज्याचं खूप मेरिट हाय आहे अशा ठिकाणी जर आपण ऑप्शन देत राहिलो तर ते आपल्याला ते कॉलेजचं अलॉट होत नाही. कारण आपल्यापेक्षा वरचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी जर ते ऑप्शन दिलं तर त्यांना मिळून जातं. त्याच्यामुळे हा जो सीईटीने हा जो नवीन एक फॅसिलिटी ह्या वर्षीपासून उपलब्ध करून दिली आहे त्याचा नक्की आपण वापर करावा आणि त्याप्रमाणे आपण आपला ऑप्शन फॉर्म भरावा. आता मला वाटतं हे डोंबिवलीमधून हे बोलत होते बदलापूरहून बोलत होते. तर आता आम्ही लवकरच उल्हासनगरमध्ये आमचं एक मदत केंद्र उभं करतोय आणि ठाण्याला पण उभं करतोय. तर अगदीच जर काही शंका असेल तर तुम्ही तिकीट पण रेज करू शकता आणि ह्या दोन्ही ठिकाणी जाऊन भेट देऊ शकता. खरं हे आता सुरू नाही आहेत, खरं आता प्रोसेसमध्ये आहेत. पुढच्या 10 ते 15 दिवसामध्ये 31 जुलैपर्यंत सुरू होतील. अच्छा, ठाण्याहून आदेश माने आपल्याशी बोलतायत. नमस्कार. नमस्कार मॅडम. प्रश्न विचारा तुमचा. हो बोला. सर धन्यवाद. खूप छान चर्चा सुरू आहे. एकच प्रश्न होता. मी आदेश माने बोलतोय ठाण्यावरून. आता या वर्षीपासून आपण काही विषयांची 2 वेळा सीईटी घेतली पण यंदा ती लगेच झाली म्हणजे एका महिन्याच्या अंतरात झाली. पण पुढल्या वर्षीचं नियोजन कसं असेल? आम्ही ऐकतोय की ती डिसेंबरमध्ये एक होणार आणि मग पुढे होणार. तर त्याचं कधीपर्यंत नियोजन कसं असेल ते तुम्ही जरा सांगू शकाल का सर? हो, ह्या वर्षी आपण कारण काही डिसेंबर जानेवारीमध्ये काही हे होत्या इलेक्शन्स वगैरे होत्या त्याच्यामुळं आचारसंहिता हा सगळा इश्यू होता. तर आता आमचा प्रयत्न असा आहे की साधारणतः 15 डिसेंबर ते 15 जानेवारी हा जो एक पिरियड असतो ह्या पिरियडमध्ये आपण पहिला अटेम्प्ट घेण्याचा आपला प्रयत्न आहे या वर्षीपासून. म्हणजे जे विद्यार्थी आता 12वीची म्हणजे आता अभ्यास करत असतील तर त्यांनी याची तयारी त्या अनुषंगाने करायला हवी. आमचा प्रयत्न हाच आहे की 15 डिसेंबर ते 15 जानेवारी हा एक जो आपल्याला टाइम मिळतो कारण तोपर्यंत 12वीचे अभ्यासक्रम पण संपलेला असतो आणि काही ठिकाणी त्यांचे प्रिलिम्स असतात. तर त्याचा तो जो आणि पुढे IIT पण असते जानेवारीच्या 3ऱ्या वीकपासून. तर त्याचा ह्या जो मधला एक जो 15-20 दिवसाचा किंवा 3 आठवड्याचा जो पिरियड आहे त्या पिरियडमध्ये आपण ह्या एक्झामचा पहिला अटेम्प्ट घेण्याचा प्रयत्न करतो. अगदी आपण ही चर्चा अशीच करत राहणार आहोत. पण मंडळी आता मात्र वेळ झाली पुन्हा एकदा छोट्याशा विश्रांतीची. भेटूया थोड्याच वेळात. हॅलो सह्याद्रीमध्ये आपण भेटलेलो आहोत मंडळी. आपण जाणून घेतो आहोत महाराष्ट्र राज्याच्या सामायिक प्रवेश प्रक्रियेबद्दल आणि या सामायिक प्रवेश प्रक्रियेमधला सर्वात जास्त चर्चेला जाणारा म्हणजे अभियांत्रिकीच्या प्रवेशांची प्रक्रियेचा विषय. आणि अनेक मुलं वाट बघत असतात. अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग करायचं हे अनेक मुलांचं स्वप्न असतं आणि अनेक मुलं वाट पाहत असतात की त्यांना त्यांच्या शक्यतो घराच्या जवळचं आणि त्यांच्या स्वप्नातलं कॉलेज त्यांना मिळावं. तर अभियांत्रिकीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत का 2026-27 साठी? तर ते आम्हाला सांगा. हो, अभियांत्रिकीसाठी यावर्षी आपण 2 महत्त्वाचे बदल केलेले आहेत. एक म्हणजे BBA BCA आणि जो कोर्स आहे BAMS वगैरे हे जे कोर्सेस आहेत या कोर्सेससाठी आपण ह्या वर्षी MST CETचे जे मार्क्स आहेत ते सुद्धा आपण एलिजिबल केलेले आहेत. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याने BBA BCA ची एक्झामिनेशन दिली असेल तर तो BBA BCAच्या अभ्यासक्रमाच्या म्हणजे प्रवेशासाठी एलिजिबल आहेच. त्याचबरोबर एखादा MST CET दिलेला सुद्धा विद्यार्थी आहे की ज्याचं थोडं पर्सेंटाईल कमी आहे, त्याला समजा इंजिनिअरिंगमध्ये ऍडमिशन नाही घेता येत तर तो BCAच्या ऍडमिशनसाठी येऊ शकतो. तर तसे आम्ही ह्या वर्षी हा बदल केलेला आहे. एक महत्त्वपूर्ण बदल आहे की ज्याच्यामुळं विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही आणि त्याचबरोबर जे कॉलेजेस BBA BCAची कॉलेजेस आहेत तर त्या ठिकाणी सुद्धा विद्यार्थी आपल्याला उपलब्ध होऊ शकतील. हा एक मुद्दा आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अभियांत्रिकीच्या जे हे असतात अभियांत्रिकी म्हणजे टेक्निकल कोर्सेस. आता टेक्निकल कोर्सेस थोडंसं याचं विस्तृत उत्तर देतो की टेक्निकल कोर्सेस फार्मसी हा सुद्धा टेक्निकल कोर्स आहे, MCA हा सुद्धा टेक्निकल कोर्स आहे, BE BTech हा सुद्धा टेक्निकल कोर्स आहे. तर यातला जो अभियांत्रिकीचा जो कोर्स आहे त्या कोर्समध्ये कसं असतं
किंवा हे चारही कोर्सेसमध्ये कसं असतं की तुम्हाला 4 कॅप राऊंड असतात. बरोबर. कॅप फर्स्ट, कॅप 2, कॅप 3, कॅप 4. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला समजा एका पहिल्या राऊंडला एखादं कॉलेज मिळालं, ते जर तुमच्या पहिल्या पसंतीचं असेल तर ते फ्रीज होतं. अच्छा. ते तुम्हाला घ्यावंच लागतं. जर ते तुम्ही घेतलं नाही तर तुम्ही प्रवेश प्रक्रियेतून बाद होतात. ही सर्वात महत्वाची गोष्ट संपूर्ण सर्व पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवी की जो तुमचा पहिल्या कॅपचा जो पहिला ऑप्शन आहे तो जर तो फ्रीज झाला, म्हणजे तेच तुम्हाला कॉलेज मिळालं, तर तुम्हाला ऍडमिशन घ्यावी लागेल. अच्छा. दुसऱ्या राऊंडमध्ये पहिले जर 3 ऑप्शन्स आहेत, त्यापैकी जर तुम्हाला कुठला मिळाला तर तुम्हाला तो घ्यावं लागेल. ते फ्रीज होतं. अच्छा. इट इज नोन एज फ्रीज. तिसऱ्यामध्ये तुम्हाला 6 घ्यावे लागतात. 6 पैकी कुठलाही मिळाला तरी तुम्हाला घ्यावा लागेल. आणि चौथ्या राऊंडला तुम्हाला जो मिळेल तो घ्यावा लागेल. अशी पद्धत आहे. त्याच्यामुळे काय होतं, तुम्ही सेकंड राऊंडला फ्रीज झाला आणि तुम्ही जर ऍडमिशन नाही घेतली तर तुम्ही ऍडमिशन प्रोसेसमधनं बाहेर जाता. अच्छा. मग त्या मुलांचं काय होणार, तर त्या मुलांचा शेवटचा एक इन्स्टिट्यूशनल राऊंड असतो. हो. त्या इन्स्टिट्यूशनल राऊंडला ते परत इलिजिबल होतात. अशी पद्धत आहे. आता काय होतं की जर तुम्हाला पहिल्या राऊंडला जर एखादी सीट मिळाली की जी फ्रीज नव्हती, तुम्हाला तिसऱ्या राऊंडची होती, ती तुम्ही घेतली नाही कारण तुम्हाला बंधन नाही आहे घेण्याचं, तर तुम्ही ती सीट ऍक्सेप्ट केली. अच्छा. ओके, म्हणजे थोडक्यात तुम्ही ती सीट रिझर्व्ह केली तुमच्यासाठी. ती रिझर्व्ह केल्यानंतर तुम्हाला 1000 रुपये भरलात की तुम्ही त्याची सीट तुमची रिझर्व्ह झाली. मग तुम्ही बेटरमेंटसाठी गेलात. पुढच्या वेळेला पण तुमच्यामध्ये काही बदल झाला किंवा झाला नाही, खरं तो तुमच्या पुढच्या वेळेच्या 3 ऑप्शन्समध्ये नव्हता, म्हणजे तुम्हाला परत घेण्याचं बंधन नाहीये. परत घेण्याचं. मग बंधन नसताना तुम्ही काय करता, परत ती सीट तशीच ठेवता आणि पुढे जाता. त्याच्यामुळे होतं काय, एकच विद्यार्थी त्या सीटवर बसून राहतो. त्याच्यामुळे विद्यार्थ्याचं जे ऑप्शन आहे ते आम्हाला कट करायचं नाही. विद्यार्थ्याला ते ऑप्शन दिलं पाहिजे की तुला जेव्हा हवी असेल तेव्हा तू घे, परंतु ह्या वेळेला त्याला थोडीशी त्याच्यासाठी कॉस्ट द्यावी लागेल. अच्छा. म्हणजे पाठीमागच्या वर्षीपर्यंत आपण 1000 ऍक्सेप्टन्स फी मध्ये 4ही राऊंड तो विद्यार्थी चालू ठेवायचा. तुला जर पुढच्या वेळेला एखादं वाटप झालेलं आहे की जे आधीच्या वाटपापेक्षा वेगळं आहे, जर तेच वाटप झालं तर त्याला काही त्याच्यामध्ये फी भरायची गरज नाहीये. परंतु त्याला दुसरं वाटप झालंय आणि ते पण तो घेत नाहीये, तर त्यांनी 2000 रुपये सीट ऍक्सेप्टन्स फी भरायची आहे. हे फक्त इंजिनिअरिंगसाठी आहे, एवढं लक्षात ठेवा. फार्मसीसाठी नाही, MCA साठी नाही किंवा BBA BCA साठी नाही. हे फक्त आपण चेंज हा फक्त अभियांत्रिकीसाठी केलाय. कारण ह्या ठिकाणी 25-25 हजार आम्हाला पाठीमागच्या वर्षी आम्ही असा अभ्यास केला की 25-25 हजार विद्यार्थी ते सीट तशीच ठेवतात. त्यामुळे त्यांच्या खालचे जे मेरिटचे विद्यार्थी आहे की ज्यांना ती सीट मिळाली असती किंवा तुम्हाला नको आहे परंतु दुसऱ्या कोणाला ती हवी आहे, तर ती मुलं त्याच्यापासून वंचित राहतात. त्याच्यामुळं हा दुसऱ्या राऊंडला आणि तिसऱ्या राऊंडला जर त्याला दुसरी सीट मिळाली आधीच्या सीटपेक्षा आणि जर ती त्यांनी घेतली नाही तर त्याला 3000 रुपये द्यावे लागतील. नाहीतर मग तू ती सीट यू टेक ऍडमिशन आणि मग दुसऱ्या विद्यार्थ्यासाठी दुसरा विद्यार्थी ऍडमिशन प्रोसेसमध्ये मिनिंगफुली येऊ शकेल. तो आहे, परंतु तो मिनिंगफुली येऊ शकेल की जेव्हा त्याला ती सीट मिळेल आणि चौथ्या राऊंडला त्याला आहे ती सीट घ्यायचीच आहे. त्याच्यामुळे ह्या अशा पद्धतीचा हा महत्वाचा बदल आपण फक्त अभियांत्रिकीमध्ये केलाय. कारण एक टार्गेटेड तेवढंच केलंय, कारण बाकीच्या ठिकाणी आम्हाला असं दिसलं नाही. बाकीच्या ठिकाणी उलटे सीट शिल्लक राहतात. त्याच्यामुळे आम्ही त्यांना ते आम्हाला पिनलाइज करायचं नाही. विद्यार्थ्याला फार्मसीमध्ये करू शकतो. अच्छा. आपल्याला बारामतीहून फोन आहे. संतोष शेट्टी आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हो नमस्कार. मी संतोष संगशेट्टी बोलतोय. मॅडम असं आहे की माझ्या मुलीचं ऍडमिशन होतं, 11वी सायन्स होती. 12वीला त्याला ट्रान्सफरसाठी FYJC लॉगिन आयडी मधून मी केलं होतं. ते अजून म्हणजे 25 मार्च लास्ट मंथला मी ऍप्लिकेशन केलं, ते अजून प्रोसेसच होत नाही सर. ते दरवेळेला विचारलं की म्हणतात की ते गव्हर्नमेंटने अप्रूव्ह केल्यानंतर आम्हाला ते कधीच एक्झिस्टिंग कॉलेज ऑलरेडी अप्रूव्ह केलेलं आहे. कुठल्या शाखेच्यासाठी तुम्ही ऍडमिशन घेतली होती? हॅलो. मी 11th त्याचं सायन्स होतं आणि मी ट्रान्सफर केलं आता कॉमर्ससाठी केलेलं आहे. 12th कॉमर्ससाठी. एका शाखेतनं दुसऱ्या शाखेमध्येच ते गेलेले आहेत. हो, खरं हा 11वी ते ओके 12वीच्या नंतरच्या प्रवेश परीक्षांचा हा प्रश्न नाहीये. खरं तो म्हणजे तुम्हाला शालेय शिक्षण विभागात विचारावं लागेल. हा प्रोसिजरचा पार्ट आहे. खरंय. मला असं विचारायचं की या कॅप राऊंड्स मध्ये मुलींच्यासाठी एक स्वतंत्र कॅप राऊंड
असण्याची एक बातमी मध्यंतरी वाचनात आली होती, तर ती खरी आहे का? म्हणजे नाही, मुलींच्यासाठी स्वतंत्र कॅपराऊंड ऍडमिशनच्या प्रक्रियेमध्ये होते का? नाही, मुलींच्यासाठी कॅपराऊंड नसते, मुलींच्यासाठी रिझर्वेशन आहे, परंतु कॅपराऊंड नाहीये, स्वतंत्रची कुठली कॅपराऊंड नाही. या कॅप राऊंड्स मधनं आता तुम्ही सांगितलं तसं विद्यार्थी काही वेळेला आपली सीट रिझर्व करतात आणि प्रत्यक्षात वेगळ्याच कुठल्या तरी कोर्सला ऍडमिशन घेतात, पण मग ही सीट सोडायची असेल, म्हणजे ही जर विड्रॉ करायची असेल तर त्याच्यासाठी काय प्रोसिजर आहे? विड्रॉ करायची असेल म्हणजे त्याला एक तर त्याला ही काय होतं की त्याला एक तर त्याला ती सीट सोडून द्यायची, म्हणजे त्याला तिथे ऍडमिशन घ्यावी लागेल, म्हणजे ती सीट भरली जाईल. भरली नाही जर त्याला ते करायचं नसेल तर त्यांनी त्या पुढच्या राऊंड मध्ये त्याचा ऑप्शन देऊ नये, म्हणजे ती सीट ओपन होईल. ओपन होऊन जाईल. अच्छा. या प्रवेश प्रक्रियेमध्ये अजूनही बऱ्याचशा गोष्टींचे बदल झालेले आहेत आणि येत्या काळामध्ये ते अजूनही याच्या वेगळ्या प्रकारचे होण्याची शक्यता आहे. तर कम्प्युटर बेस्ड एक्झामिनेशन्सचा सध्या काळ येतो आहे, तर त्याच्यामध्ये सगळ्याच प्रक्रिया डिजिटल आपण करत चाललेलो आहे, तर ह्याचा अभ्यासक्रम सुद्धा डिजिटली आता उपलब्ध होणार आहेत का? नाही, अभ्यासक्रम तर डिजिटली उपलब्ध असं आहेतच ना. म्हणजे त्याचं शिक्षण आणि त्याची तयारी करण्यासाठी जे डिजिटल माध्यमातून सराव परीक्षा किंवा अशा प्रकारच्या त्या डिजिटल माध्यमातून होऊ शकतात का? ऍक्च्युली सीईटी कक्षा स्वतःच आपल्या मॉक टेस्ट देत असतो, म्हणजे सीईटी कक्षाने आपल्या ह्याच्यामध्ये सर्वच व्यावसायिक अभ्यासक्रमांच्यासाठी आम्ही मॉक टेस्ट उपलब्ध करून देतो. आणि विशेषतः हे जे हे आहेत PCM, PCB आणि MBA साठी तर आम्ही त्यांना तीन मॉक टेस्ट त्यावेळेला मोफत उपलब्ध करून दिलेल्या होत्या की तुम्ही ऑन म्हणजे जस्ट लाईक आवर सीईटी एक्झामिनेशन विद्यार्थ्यांचा सराव व्हावा म्हणून आम्ही त्यांना उपलब्ध करून दिलेल्या होत्या. मागच्या वर्षीचे पेपर आणि हे उपलब्ध होतात का त्याच्यामध्ये? मागच्या वर्षीचे पेपर उपलब्ध होत नाहीत, परंतु त्या टाईपचे पण पेपर तयार करतो. अच्छा. आता असेसमेंट पॅटर्न्स पण बदलत चाललेले आहेत, म्हणजे किती मार्कांच्यासाठी कुठल्या विषयाला वेटेज दिलं जाईल ह्याच्यामध्ये पण थोडे बदल होत चाललेले आहेत. तर ह्या पेपर्समध्ये जी म्हणजे हे मल्टिपल चॉईस टाईप क्वेश्चन्स असतात सगळे, तर त्याच्यामध्ये किती विषयांच्यावर किती प्रश्न यावे याच्यामध्ये काही बदल घडलेला आहे का? नाही, आता अजून आमच्याकडे नवीन वर्षाचा सिलेबस आलेला नाहीये. तो सिलेबस आता पुढच्या काही दिवसामध्ये अपेक्षित आहे. त्याच्यानंतरच आम्ही मग पेपर म्हणजे क्वेश्चन बँक किंवा पेपर तयार करायला हे करतो. परंतु त्याचं आतापर्यंत प्रत्येक नोटिफिकेशन मध्येच दिलेलं आहे की कुठल्या फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला लॉची एक्झाम घ्यायची असेल तर लॉमध्ये तुम्हाला लिगल ॲप्टिट्यूड पाहिजे, इंग्लिश लिटरेचर पाहिजे किंवा रिझनिंग पाहिजे, याचे डेफिनेट सेट दिलेला आहे. किती मार्क त्याचे असतील प्रत्येक सेक्शन वाईज ते ऑलरेडी दिलेले आहे. तो शासनाचा किंवा अधिकार आहे, तो त्यांनी तो चेंज केला तर करता येईल. काही वेळेला विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षांच्यासाठी प्रवेश केंद्रांवरती म्हणजे या परीक्षा केंद्रांवरती पोहोचणं हा एक ऐरणीवरचा मुद्दा असतो, म्हणजे त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी असतात. रस्त्यावरची गर्दी, अगदी तिथपासनं ते अनेक अडचणी पार करत विद्यार्थी तिथपर्यंत पोहोचतात आणि यावर्षी तर 2 वेळेला काही विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेल्या आहेत. ते या पूर्ण प्रवेश प्रक्रियेमध्ये एक होलिस्टिक पर्स्पेक्टिव्ह म्हणून तुम्ही पालकांना आणि विद्यार्थ्यांना काय सांगू शकाल की किती संयम राखणं आवश्यक आहे आणि योग्य वेळेला योग्य निर्णय घेणं याचं महत्त्व या प्रवेश प्रक्रियेमध्ये किती आहे? मी पहिल्यांदा असं सांगेन की आता आमची जी सिस्टीम आहे ती मोस्टली डिजिटल आहे. हो. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला सिंगल साइन ऑन म्हणजे SSO दिलेला आहे. एकदा तो विद्यार्थी रजिस्टर्ड झाला की त्याला त्याच्या लॉग इन मध्ये त्याचं सगळं दिसतं. त्याला कुठे तिकीट रेज करायचं दिसतं, त्याचं ऍडमिट कार्ड तिथंच डाउनलोड होतं, त्याचं स्कोअर कार्ड तिथंच डाउनलोड होतं. तर ज्या वेळेला माझं मी पहिल्यापासून तेच म्हणतोय की आमच्या वेबसाईटवर जे आम्ही सातत्यानं जे नवीन नोटिसेस टाकत असतो त्या नवीन नोटिसेसचा आपण त्याचा पाठपुरावा करावा आणि स्वतःच्या लॉग इनमध्येच जाऊन ते चेक करावं. कुठेही चेक करण्याच्या ऐवजी लॉग इनमध्ये चेक करावं. आमचे जे मेसेजेस येतात आम्ही मेसेज करतो, आम्ही व्हॉट्सअप करतो आणि सगळं OTP बेस्ड आहे. त्याच्यामुळे माझं पालकांना आणि विद्यार्थ्यांना असं सांगणं राहील की जो तुम्ही मोबाईल किंवा ईमेल ID देता आहात तो तुम्ही स्वतःचा द्या, म्हणजे तुम्हाला तुमच्यासाठी झालेलं कम्युनिकेशन कळेल आणि ते जर कम्युनिकेशन तुम्हाला वेळच्या वेळी कळलं तर तुम्ही योग्य वेळेत ऍक्शन घेऊ शकाल. जर तुम्ही तुमचा एखाद्या सायबर कॅफेच्या व्यक्तीला जर तुमचा मोबाईल नंबर दिला किंवा त्याचा मोबाईल नंबर वापरला तर तुम्ही अडचणीमध्ये येऊ शकता. तर तुमची प्रवेश प्रक्रियेची धुरा तुम्ही स्वतःच्या हातात घ्या, हे सर्वात महत्वाचं आहे. अगदी पालकांचं काही वेळेला असंही म्हणणं असतं की याच्यामुळे खूप गोंधळाला होतं आणि त्याच्यामुळे त्यांचा
त्यांना स्वतःला या प्रक्रियेमध्ये येण्याची खूप इच्छा असते. म्हणजे आपण आपल्या मुलाला किंवा मुलीला मदत करतो आहोत आणि प्रवेश करायचा म्हणजे त्याला ॲडमिशन घ्यायची तर आपण त्याच्यासोबत असलंच पाहिजे असा काही पालकांचा खूप आग्रह असतो आणि त्यामुळे कित्येक वेळेला मुलांच्या पेक्षा पालकच लॉग इन करतात, पालकच त्याच्या ॲडमिशनची प्रक्रिया करत असतात आणि पालकांचा याच्यामधला सहभाग खूप जास्त असतो. तर अशा वेळेला पालकांनी मुलांच्या सोबत चर्चा करताना कॉलेज निवड करत असताना कुठल्या विषय किंवा कुठले मुद्दे लक्षात घ्यायला हवे? पहिल्यांदा त्यांनी एक लक्षात घ्यायला पाहिजे की आमची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटचं त्यांनी जरा पहिल्यांदा त्यांनी एक फील घ्यायला पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे ती प्रवेश प्रक्रिया कशी आहे ती बघायला पाहिजे, त्याच्यामध्ये नोटिसेस वाचल्या पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही नॅक ॲक्रेडिटेशन दिलेलं आहे प्रत्येक कॉलेजचं. हां, त्याच्यामुळं तो विचार केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट काय केली पाहिजे की तुम्हाला नक्की तुम्ही इन्स्टिट्यूट प्रिफर करता का तुम्ही कोर्स प्रिफर करता हे तुम्ही ठरवायला पाहिजे. एखाद्या चांगल्या इन्स्टिट्यूटमधलं तुम्हाला जो ज्याला जास्त मागणी नाही तो कोर्स घ्यायचा आहे का ज्याचं फार नाव नाही पडते तर तो कोर्स चांगला आहे ते घ्यायचं आहे, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सातत्यानं त्याचा विचार न करता रिलॅक्स राहायला पाहिजे. आणि फार सोपी पद्धत आहे, म्हणजे तुम्हाला 3च ऑप्शन द्यायचे आहे किंवा तुम्हाला एकच ऑप्शन द्यायचं आहे, तर तुम्ही विचार करा. आणि तुमचं जे पर्सेंटाईल आहे, आता आम्ही काय करणार आहोत की जेव्हा तुम्ही ऑप्शन फॉर्म भरायला जाल त्यावेळेला त्याचा पाठीमागच्या वर्षीचा कट ऑफ काय हे सुद्धा आम्ही विद्यार्थ्याला आणि पालकांना सांगणार आहोत की तुम्ही ह्या ठिकाणी समजा फॉर एक्झाम्पल एखादं तुम्ही व्हीजेटी आहे आणि व्हीजेटी तुम्ही कॉम्प्युटरला तुम्हाला पाहिजे आहे, तर कॉम्प्युटरला व्हीजेटीला तुमच्या कॅटेगरीला काय क्लोज झालं होतं पाठीमागच्या वर्षी, हा एक तुम्हाला इंडिकेटिव्ह आम्ही देणार आहोत. अल्टिमेटली शेवटी निर्णय तुमचा आहे. त्यामुळे होतं काय की चांगल्या कॉलेजमध्ये चांगले हे मिळायच्या ऐवजी एक 2-3च कॉलेजेस आहेत तिथेच मी जर टार्गेट करतो असं जर आपण करत राहिलो तर होतं काय की निराशा पदरी पडू शकते. आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्हाला ट्रॅव्हल किती करायचा, मगाशी तुम्ही जो ट्रॅव्हलिंगचा जो म्हणला होतात ना तो सुद्धा पाठीमागच्या वर्षी आम्ही स्टडी केला होता. तर पुण्याकडे ट्रॅव्हलिंग खूप आहे, म्हणजे मराठवाडा आणि विदर्भामधून पुण्याकडे येणारा ओघ प्रचंड आहे. त्याच्यामुळे मराठवाडा आणि विदर्भातल्या कॉलेजेसमध्ये थोडंसं प्रतिसाद कमी मिळतो आणि त्या मुलांचा ओढा पुण्याकडे जास्त आहे. त्याच्यामुळे ते कॉलेज किंवा एखादी स्ट्रीम ह्याच्यापेक्षा सुद्धा पुण्यातल्या कॉलेजमध्ये शिकू हा पण एक मुद्दा आहे. आम्ही तो आमच्या अभ्यासामध्ये ते आम्हाला आढळलं होतं. अगदी. आपण एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि ही चर्चा अशीच करत राहूया. तुम्ही पाहत राहा हॅलो सह्याद्री. मंडळी, हॅलो सह्याद्रीमध्ये आपण भेटलेलो आहोत आणि आज आपण बोलतो आहोत राज्याच्या सामायिक प्रवेश प्रक्रियेबद्दल. सामायिक प्रवेश परीक्षा नुकत्याच झालेल्या आहेत त्याच्याबद्दल. याच्यामध्ये अनेक विद्यार्थी असेही आहेत की जे वेगवेगळ्या प्रकारच्या बहुविकलांगतेचा सामना करतात. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांना काही दृष्टीबाधित असतात, काही कर्णबधिर असतात. तर अशा विद्यार्थ्यांच्यासाठी म्हणजे जे PWD कॅटेगरीमधले विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी परीक्षा केंद्रांच्यावरती काही सोयी असतात का आणि या परीक्षेमध्ये त्यांच्यासाठी काही सुविधा उपलब्ध करून दिलेल्या असतात का? हो, पहिली सुविधा अशी असते की काही अशा डिसॅबिलिटीज आहेत की ज्या डिसॅबिलिटीसाठी त्यांना स्क्राईब घेता येतो. आणि तो स्क्राईब साधारणतः नियमाप्रमाणे जर तो मुलगा 12वीचा असेल तर त्याचं 2 वर्ष त्याच्यापेक्षा कमी इयत्तेत शिकणारा मुलगा हवा किंवा मुलगी हवी, हा एक हे आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचं एक अजून त्यांना कन्सेशन दिलेलं असतं ते म्हणजे जर परीक्षेच्या तासाच्या प्रमाणे त्यांना ॲडिशनल वेळ दिला जातो 20 मिनिटाचा. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर 1 तासाची परीक्षा असेल तर त्यांना 1 तास 20 मिनिटं मिळतात. जर 3 तासाची एक्झाम असेल तर त्यांना 4 तास मिळतात. म्हणजे प्रत्येक तासाला 20 मिनिटं अशा प्रकारे त्यांना ॲडिशनल बेनिफिट दिला जातो. आणि हे महत्त्वाचे 2 बेनिफिट्स आपण त्यांना परीक्षेच्या काळामध्ये दिले जातात. आणि त्याचबरोबर ॲडमिशनमध्ये सुद्धा त्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे रिझर्वेशन पण आहे. अच्छा. वेगवेगळे अभ्यासक्रम पूर्ण करताना अशा विद्यार्थ्यांना काही अडचणी येतात आणि त्याच्यामुळे प्रवेश प्रक्रियेमधनं ते कायमचे लांब जाण्याची पण शक्यता असते. तर असे विद्यार्थी किंवा याच्यापेक्षा वेगळ्या अडचणी त्यांचा सामना करणारे विद्यार्थी प्रवेश प्रक्रियेपासून लांब जाऊ नयेत आणि ते पुन्हा एकदा प्रवेश प्रक्रियेमध्ये यावे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या शासकीय सुविधांचा उपयोग करून घेता यावा याच्यासाठीचे जे उपक्रम आहेत, म्हणजे विद्यार्थ्यांशी थेट संवाद असेल किंवा प्रश्नोत्तरांची जी सोय आहे, तर त्याच्याबद्दल आम्हाला थोडी माहिती द्या की संकेतस्थळावरती विद्यार्थी आपलं तिकीट कसं रेज करू शकतात आणि या प्रश्नांना उत्तरं त्यांना कधीपर्यंत मिळू शकतात? चांगला प्रश्न आहे की
त्यांना सिंगल साइन ऑन आहे, SSO. त्यांनी स्वतःच्या मध्ये लॉग इन करायचं आहे आणि लॉग इन करून तिकीट रेज करायचं आहे. आणि हे तिकीट रेज आम्ही साधारणतः जास्तीत जास्त 48 तासामध्ये त्याचं उत्तर देतो. कधी कधी आम्ही अर्जंट असेल तर 6 आवर्स 8 आवर्समध्ये पण आम्ही त्याचं उत्तर देतो. आणि दुसऱ्यांदा मुख्यतः आम्हाला जे विषय येतात विद्यार्थ्यांच्यासाठी, तर ते त्यांना रिस्पेक्टिव्ह जे काही सर्टिफिकेट्स आहेत त्या मिळण्यामध्ये त्यांना ज्या अडचणी येतात त्याच्या संदर्भात असतात. परंतु कसं असतं की त्या ॲडमिशनसाठी किंवा तो सीट क्लेम करण्यासाठी त्याची गरज असते, ते अनिवार्य असतं. त्याच्यामुळे आम्ही त्यांना आमची जी ॲडमिशन प्रोसेस जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आम्ही त्यांना तो वेळ देतो. म्हणजे तुम्ही आत्ता त्याची जी जर तुम्ही एखाद्या ठिकाणी जर ते सबमिट केलं असेल ते सबमिशनची जी स्लिप आहे ती स्लिप तुम्ही अपलोड करा, परंतु कॅपच्या 4थ्या राऊंडपर्यंत मात्र तुम्ही ॲटलिस्ट ते सर्टिफिकेट आणून द्या. म्हणजे याच्यामुळे काय होतं, विद्यार्थ्याच्याकडे जरी समजा आत्ता जरी नाहीये तर कॅप राऊंड समजा महिन्याभराने संपणार आहे तर तो ऑटोमॅटिक विद्यार्थ्यांना महिन्याभराचा वेळ मिळून जातो. की तुम्ही आत्ता तिथे जिथे तुम्ही कुठल्याही सरकारी कार्यालयामध्ये जी तुम्ही ऍप्लिकेशन केलंय त्याची फक्त रिसीट आत्ता जोडा. ती रिसीट जोडले आम्ही तुम्हाला ऍक्सेप्ट करून घेऊ, त्याप्रमाणे तुमचं अलॉटमेंट पण होईल. जर त्या काळात जर तुम्हाला अलॉटमेंट झालं आणि तुम्ही ऍक्सेप्ट केलं तर तुमची ऍडमिशन पण होईल. त्याच्यासाठी सुद्धा काही अडचण येणार नाही. परंतु तुम्हाला हे असं आहे की तुम्ही कॅप राऊंडच्या 4थ्या राऊंडपर्यंत तुम्ही ते आणून दिलं पाहिजे. ही सगळी संपूर्ण प्रवेश प्रक्रिया म्हणजे अगदी कृषी साठी सुद्धा प्रवेश परीक्षा आपल्याच कक्षातर्फे घेतली जाते. कायदा, कृषी किंवा जे उच्च आणि तंत्र शिक्षण विभागातले व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम आहेत त्या सर्वांच्या परीक्षा ह्यांच्याच कक्षातर्फे घेतल्या जातात. या सर्व प्रक्रियेला म्हणजे ही सगळी नोंदणी सुरू झालेली आहे आणि त्याची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे. ही कधीपर्यंत पूर्ण होईल असं अपेक्षित आहे? कसं असतं ते डिपेंड होतं की किती कॅप राऊंड्स आहेत. काही परीक्षांच्या काही अभ्यासक्रमांसाठी 2 कॅप राऊंड आहेत, काही अभ्यासक्रमांच्यासाठी 4 कॅप राऊंड आहेत, काही अभ्यासक्रमांच्यासाठी 3 कॅप राऊंड आहेत. तर त्याच्यामुळे त्या कॅप राऊंडच्या संख्येप्रमाणे कमी जास्त वेळ लागतो. परंतु एखादा कॅप राऊंड पूर्ण व्हायला साधारणतः 8 ते 10 दिवस लागतात. म्हणजे मुलांनी संकेतस्थळावर येणं, त्यांना 3 दिवसाचा आपण वेळ देतो त्यांचे ऑप्शन भरण्यासाठी. मग ते भरल्यानंतर त्याचं जे हे आहे ऑनलाईन त्याचं जे अलॉटमेंट आहे त्याच्यासाठी 1-2 दिवस लागतात. आणि परत आपण विद्यार्थ्यांना अलॉट करून विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये जाऊन ऍडमिशन घेण्यासाठी आम्ही त्यांना 3-4 दिवस देतो. त्यामुळे जर एखादा राऊंड साधारणतः आमचा 9 ते 10 दिवस चालतो. जर 4 राऊंड्स असतील तर 40 दिवस चालते, 3 राऊंड्स असतील तर 30 दिवस चालते. असं साधारणतः ते गणित आहे. म्हणजे या वर्षाची 2026ची जी प्रक्रिया आहे ही साधारणपणे ऑगस्ट महिन्यापर्यंत पूर्ण होऊ शकते. ऑगस्ट महिना किंवा काही ठिकाणी 15 सप्टेंबर पर्यंत वेळ होऊ शकतो. कारण शेवटचा एक इन्स्टिट्यूशनल राऊंड असतो, त्याला सुद्धा आम्हाला इन्स्टिट्यूशनच्या ठिकाणी जाऊन विद्यार्थी ऍडमिशन घेतात. ज्या सगळ्यात शेवटी राहतात 4 राऊंड झाल्यानंतर सुद्धा ज्या ऍडमिशन्स किंवा ज्या सीट्स राहतात त्या इन्स्टिट्यूशनच्या ठिकाणी जाऊन भरल्या जातात. म्हणजे साधारणपणे अजून पुढचा 1-1.5 महिना किंवा 2 महिने विद्यार्थ्यांच्या हातात आहेत. आणि त्याच्यामध्ये ते हा निर्णय नक्कीच करू शकतात की त्यांना कुठल्या कॉलेजमध्ये कुठल्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा आहे आणि त्यांच्या मार्कांवर किंवा पर्सेंटाईलवर आधारित त्यांना आपलं कॉलेज आणि आपला कोर्स निवडता येणं शक्य आहे. तर जाता जाता या कक्षाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्यासाठी तुम्ही काय संदेश देऊ शकता की या प्रवेश प्रक्रियेमध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे आपला निर्णय कसा घ्यावा आणि या बदललेल्या नियमांचा त्यांनी योग्य निर्णय घेण्यासाठी किंवा योग्य चॉईस करण्यासाठी कसा उपयोग करून घ्यावा? मी विद्यार्थ्यांना आणि पालकांना असं सांगेल की तुम्ही प्रथमतः ह्या परीक्षेची किंवा प्रक्रियेची कुठल्याही प्रकारे आपण भीती बाळगू नये. ही प्रवेश प्रक्रिया अतिशय सोपी आहे, म्हणजे समजून घेतली तर अतिशय सोपी आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण शक्यतो आउटसाईड सपोर्टवर अवलंबून राहण्याच्या ऐवजी स्वतः त्याचे थोडेसे वाचन करणं आवश्यक आहे. कुठलाही सायबर कॅफे किंवा त्यांनी जरी तो सल्ला दिला तरी तो सल्ला योग्य आहे की नाही योग्य आहे हे तुम्ही हे केलं पाहिजे, जाणून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर आपल्याला लागणारे जे सर्टिफिकेट्स आहेत किंवा जे कागदपत्र जी आहेत ती कागदपत्र आपण वेळच्या वेळी उपलब्ध करून घेणं आवश्यक आहे. काही ठिकाणी डोमिसाईल सर्टिफिकेट सुद्धा विद्यार्थ्यांनी काढलेलं नसतं. तर तुम्ही जर अशी वेळ असेल तर तुम्ही आत्ताच्या आत्ता म्हणजे आय वुड रिक्वेस्ट यू टू गो टू दॅट साईट आणि अप्लाय फॉर डोमिसाईल सर्टिफिकेट. कारण डोमिसाईल सर्टिफिकेट ही तुमची बेसिक रिक्वायरमेंट आहे. ती जर रिक्वायरमेंट नसेल तर तुम्ही कॅप राऊंड मध्ये प्रवेशाची तुमची साखळी चालू राहील, परंतु त्या शेवटच्या दिवशी तुमच्याकडे नसल्यामुळे तुमची तेव्हा तुम्हाला धक्का बसू शकतो. त्याच्यामुळे तुम्ही तुमचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट असेल किंवा तुमचं बर्थ सर्टिफिकेट असेल किंवा डोमिसाईल सर्टिफिकेट असेल, हे सगळे सर्टिफिकेट्स एकमेकाला ऑर आहेत. तर त्याच्याप्रमाणे ऍटलिस्ट तुमच्याकडे एकतरी सर्टिफिकेट त्यावेळेला असणं आवश्यक आहे. नंतर नाहीतर काय होतं, नंतर ऍडमिशन घेतल्यानंतर ऍडमिशन कॅन्सल होण्याचा धोका आहे आणि तो वर्ष फुकट जाण्याचा धोका आहे. ह्याच्यामुळे सजग राहणं आवश्यक आहे. जे तुमच्यासाठी जे आवश्यक आहे, ओपनसाठी
फार कमी कागदपत्र लागतात. कॅटेगरीसाठी तुम्हाला वेगवेगळे EWS पाहिजे तर यू शुड गो अँड EWS ला ऍप्लिकेशन तरी केलं पाहिजे. म्हणजे EWS माझं नव्हतं किंवा मला ते CVC ला वेळच मिळाला नाही तर आपण ऍटलिस्ट शासनाच्या दरबारी आपली जी कैफियत आहे ती तरी किंवा तो अर्जाच्या मार्फत ती कैफियत तरी आपण सादर केली पोहोचवायला पाहिजे. म्हणजे सो दॅट तुमचा नंतर काही जरी लिनियंटली विचार होऊ शकतो. हे महत्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे तुम्हाला कोर्स करायचा आहे तो कोर्स आणि ते कॉलेज ह्याच्याबद्दल आपण सातत्यानं खूप आग्रही न राहता थोडंसं फ्लेक्झिबल राहायला पाहिजे. आणि फ्लेक्झिबल राहिल्यानंतर आम्ही नॅक ॲक्रेडिटेशन दिलेले आहे ते नॅक ॲक्रेडिटेशन प्रमाणे आपण जर आपले चॉईस भरले तर मला असं वाटतं की आपल्याला ऍडमिशन घ्यायला फारसा अडचण येणार नाही आणि ताण पडणार नाही. थोडक्यात विद्यार्थ्यांच्यासाठी ही सगळी यंत्रणा सज्ज आहे. फक्त अधिक डोळसपणे या प्रक्रियेला जाणून घेतलं पाहिजे आणि येत्या वर्षामध्ये जे बदल या प्रक्रियेमध्ये होणार आहेत ते सुद्धा आपण लक्षात घेतले पाहिजेत. आणि त्यानुसार जर आपल्या ओळखीमध्ये किंवा आपल्या नातेवाईकांपैकी कोणी या प्रवेश प्रक्रियेचा भाग होणार असेल येत्या वर्षामध्ये सुद्धा किंवा पुढच्या वर्षामध्ये तर त्यांना सुद्धा याच्याबद्दल माहिती करून दिली पाहिजे. आणि ही माहिती आज तुम्ही आमच्या हॅलो सह्याद्रीच्या माध्यमातून ज्या प्रेक्षकांना दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मला वाटतं विद्यार्थ्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त असेल. त्याच्याबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. पण आता मात्र इथेच थांबूया. तुम्ही पाहत रहा हॅलो सह्याद्री आणि सह्याद्री वाहिनीचे इतर कार्यक्रम.